नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत टेस्टी आणि स्पायसी असा पालक आलू. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला पालक आलू करण्यासाठी आहे ना, कांदा, टोमॅटो, लसूण, पालक हे सर्व बारीक चिरून घ्यायचे आणि बटाटा थोडासा जाडसर चिरून घ्यायचा आहे. आणि एकीकडे कढई तापून ठेवलेली आहे मी. कढईत 2 पळ्या तेल टाकायचे. तेल तापलं की त्यात जिरी टाकायची आहे. जिरी छान तडतडली की त्यात मोहरी टाकून घ्यायची आहे आणि दोन्ही छानपैकी तडतडलं ना की त्यात आता आपण लसूण टाकून घेऊया. लसूण छान लालसर भाजायचं आहे. त्याशिवाय कांदा अजिबात नाही टाकायचा. जेवढा आपण छान लसूण भाजू ना तेवढी छान टेस्ट उतरते आपली भाजीमध्ये लसणाची. आणि आता कांदा टाकून कांदा पण छान लालसर चिरून घेतलाय मी. आता त्यात तो बटाटा टाकून घ्यायचा आहे. बटाटा पण चांगल्या प्रकारे परतत राहायचं आहे. गॅस फुलच ठेवायचा आहे या टायमिंगला. थोडेसे 2 ते 3 मिनिटच परतायचं आहे आपल्याला. त्याला परतत राहायचे आणि ही भाजी आहे ना चवीला खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. आता मी यात टोमॅटो टाकलाय आणि टोमॅटो टाकून छानपैकी परतायचे. परतत राहायचे याला. आता थोडासा बारीक गॅस केलेला आहे मी. आता आहे ना आपण यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडंसं परतून घेऊया. एक 2 ते 3 मिनिट परतायचे. ही भाजी आहे ना चवीला खूप छान लागते. जर तुम्हाला पालकही नसेल आवडत आणि थोडंसं वेगळं काहीतरी करायचं असेल पालकमध्ये किंवा मुलांच्या टिफिनसाठी, तर ही भाजी खूप उत्तम आहे आणि हेल्दीसुद्धा आहे आणि चवीलाही तितकीच छान लागते. ऑफिसच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता. आता हे ना आपण 5 ते 10 मिनिट छान घामेजून द्यायचे, म्हणजे 4 ते 5 मिनिट छानपैकी आहे ना झाकण ठेवून शिजून द्यायचंय बटाटा. आणि आता त्याला परतून घेऊया. तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट शिजलेला आहे आपला बटाटा. आता ह्यात 2 ते 3 मिरच्या टाकलेल्या आहेत मी. लाल मिरची ऑप्शनेबल आहे, नाही टाकली तरी सुद्धा चालेल. पण भाजी खाताना आहे ना याची टेस्ट खूप छान लागते. आता यात मसाले टाकून घेतलेत मी. तर मसाले कोणते कोणते टाकलेत? धने पावडर, हळद, घरचा गोडा मसाला आणि जिरे पावडर. थोडासा मॅगी मसाला टाकायचा असेल तर तुम्ही तोही टाकू शकता, ऑप्शनेबल आहे. आता ह्यात पालक टाकून घेतलाय मी. पालक टाकून पण छानपैकी परतायचे. आता बारीक गॅसच ठेवायचा आहे. फुल गॅस केला की आपलं पालक जळू शकतं, खाली चिटकू शकतं. आता 5 ते 10 मिनिट छानपैकी मी आहे ना झाकण ठेवलेले आहे आणि तुम्ही बघू शकता भाजी किती छान प्रकारे तयार झालेली आहे आपली. ही भाजी चवीला खूप छान लागते आणि मी बाकीच्या सर्व व्हिडिओंची लिंक खाली दिलेली आहे. तुम्ही नक्की एकदा जाऊन चेक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.